तेव्हा पहिला दम मुलाचा असतो आणि दुसरा दम कोणाचा? बापाचा असतो. मग तेव्हा तो बाप त्याला सांगलाच नसता तसा तर तो खरंच मुलगा शिकला असता का? मग तुम्हीच सांगा बरं. तर तुम्ही मला एक गोष्ट सांगा, खऱ्या खाल्ल्याने कोणी कलेक्टर झालाय का? दारू पिल्याने कोणी सुखी झालाय का? तंबाखू खाल्ल्याने कोणी तहसीलदार झालाय का? या उलट तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं, तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं की याने कॅन्सर होतो, तरी पण काही लोक खातात. का करतात? तरी पण काही लोक खातात. त्यांच्या मेंदूची माझ्यासारख्याला मोठी कीव येतो. त्यांच्या मेंदूची माझ्यासारख्याला मोठी कीव येतो. म्हणून एका हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन म्हणतो, मैं मरते टांगे वाला, मैं मरते टांगे वाला, मैं मरते टांगे वाला, मैं मरते टांगे वाला, मुझे दुश्मन क्या मारेगा, मैं तो खुद ही मरने वाला, मैं तो खुद ही मरने वाला. आणि आजकालची तरुण पिढी म्हणतात, मैं खर्रा खाने वाला, मैं दारू पीने वाला, मैं खर्रा खाने वाला, मैं दारू पीने वाला, मुझे दुश्मन क्या मारेगा, मैं तो खुद ही मरने वाला, मैं तो खुद ही मरने वाला. ही आहे आपल्या भारताची परिस्थिती. मित्रांनो, आज आपल्याला भारताची परिस्थिती कळाली नाही तर आपल्याला कळलं तर काय. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, शराब गांजा पी कर किसने जीवन सफल बनाया हो, जीवन सफल बनाया. खाक दिया है शराब गांजा पी कर जीवन बना दिया है, जीवन बना दिया है. खाक दिया है धन को आखिर दुर्गति पाया रे, आखिर दुर्गति पाया है, आखिर दुर्गति पाया है. लोग उतर गए, चले गए यमराजा के पास. हे मानवा सुन ले मेरी बात, व्यसन को छोड़ दे सारे. मानवा सुन ले मेरी बात, व्यसन को छोड़ दे सारे. तुम्हाला भारताची परिस्थिती समजली का? कोणाकोणाला समजली? सगळे. मग आता तुम्हाला सांगतो, खर्रा खाल्ल्यानं आता कोणाचं जीवन भलं होईल का? मग आपली माणसं सोडते का घरी? सोडतच ना. कसं सोडू म्हणते? आखरीले घोटू घोटू खा लागते खर्रा म्हणते. मात्या पित्याचे ऋण जसे तवची समाजाचे असे, विसरून गेला का तया ते कडत तुझ कैसे नसे. तू होऊन निर्भय मानसी हे प्रचारक मंत्रना, उदार पुत्रा झळकली कर सामुदायिक प्रार्थना. आपल्याला आपण जन्माला आल्यानंतर एक दिवशी आपल्याला मरावं लागतं. आपण जन्माला आल्यानंतर एका दिवशी आपल्याला मरावं लागतं. पण आपण जन्माला आल्यानंतर आपल्या अंगावर जे ऋण असतो, काहीतरी ऋण असतो. आई वडिलांचं ऋण असतो, गावाचं ऋण असतो, देशाचं ऋण असतो, जगाचं ऋण असतो. आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करून पालन पोषण करतो आणि गाव आपल्याला शिक्षण देतो, जग आपल्याला जगवतो. आणि म्हणून आपण आपल्या देशावर खरंच आपल्या सर्वांवर प्रेम केलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम. आपली आई आपल्याला लहानाचं मोठं करते. का करते? लहानाचं मोठं. आपले बाबा आपल्याला लहानाचं मोठं करते.
आपण लहान असतापासून तर आपल्याला मोठं होईपर्यंत जगवते त्यांनी. आणि आजकालचे पोरं काय करून राहिले, आपले तरुण म्हणजे आजकालचे लहान लहान पोरं असताना आपल्या माय बाबाबरोबर राहतो आणि ज्या दिवशी मोठे होतो, लग्न होतो, त्या दिवशी आपल्या आई बाबाला घराच्या बाहेर काढतो, घराच्या बाहेर काढतो. तुम्हाला सांगतो, आखरी आपल्याला आई बाबावरच प्रेम करावं लागल. कारण आपली बायको आली तरी आखरी आपल्या दिवशी एका दिवशी आपली बायको पण सोडून जाऊ शकते, याचा भरोसा राहत नाही. पण आपली आई आपल्यासाठी मरमर कष्ट करतो, याचा भरोसा कधी पण ठेवा. आपली आई, आपले बाबा आपल्याला कर्जाचं पाणी करून आपल्याला लहानाचं मोठं करतो, आपले पालन पोषण करतो. आणि एवढंच नाही तर आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करतो. आई बाबा आपली पूर्ण इच्छा पूर्ण करतो. आणि मोठे झाल्यावर मुलं काय करतो, घराच्या बाहेर काढून देतो. म्हणून नाही विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. जिजाऊ त्यांनी छाया छाया ठेवून तुझ्या शिरावर ठेवली सुखाची काया रे देवा. फिरणार नाही तुला आई बापाची माया, फिरणार नाही तुला आई बापाची माया, फिरणार नाही तुला आई बापाची माया, फिरणार नाही तुला आई बापाची माया.